नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मॅजिक टी स्कॅटरिंग मॅट्रिक्स हे शिकणार आहोत. मी भाग्यश्री थोरात आणि माझ्या पेनाटकर या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला ई प्लेन टी आणि एच प्लेन टी चे स्कॅटरिंग मॅट्रिक्स आणि मायक्रोवेव्ह पॅसिव्ह डिव्हाइसेस याबद्दल माहिती हवी असेल तर या अगोदर माझ्या चॅनलवर पब्लिश झालेले व्हिडिओ नक्की बघा. तर पहिला क्वेश्चन आणि सगळ्यात महत्त्वाचा की मॅजिक टी म्हणजे काय? तर मॅजिक टी म्हणजेच हायब्रिड और 3dB कपलर ही टी आहे. ही जी टी किंवा जंक्शन आहे ते फॉर्म होतं ई आणि एच प्लेन टी, दोन सिंपल वेव्हगाईड, एक पॅरलल आणि एक सिरीज, एक पॅरलल आणि एक सिरीज असे एका वेव्हगाईडला अटॅच केले जातात, ज्याला ऑलरेडी 2 पोर्ट्स आहेत. त्यामुळे आता तुमच्या रिझल्टंट जे स्ट्रक्चर आहे त्याचे पोर्ट्स झालेले आहेत 4. पोर्ट 1, पोर्ट 2 म्हणजेच कोलिनियर आर्म्स, पोर्ट 3 म्हणजेच एच आर्म्स आणि पोर्ट 4 म्हणजे ई आर्म. तर ह्या पूर्ण स्ट्रक्चरला किंवा टीला आपण मॅजिक टी, हायब्रिड टी किंवा 3dB कपलर असं म्हणतो. जर का आपल्याला क्रॉस सेक्शन बघायचा असेल मॅजिक टीचा तर तो आहे पोर्ट 1, पोर्ट 2 कोलिनियर आर्म, ई आर्म आणि एच आर्म. हे क्रॉस सेक्शनल एरिया आहे मॅजिक टीचा. आता आपण मॅजिक टीचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करूया. पोर्ट 1 आणि पोर्ट 2 हे जर का इनपुट असतील, म्हणजे ह्या दोन्ही पोर्ट मधून इनपुट दिले आणि ते मॅग्निट्यूड मध्ये पण सेम आहेत आणि फेज मध्ये पण सेम आहेत, तर मला जे आउटपुट भेटणार आहे ते 0 असणार आहे पोर्ट 3 ला आणि पोर्ट 4 ला ते ॲडिशन करून येतं. जर का इनपुट पोर्ट 4 मधून दिलं तर पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये ते इक्वल डिवाइड होतं, पण पोर्ट 3 ला ते काहीही आउटपुट मला भेटत नाही. तिसऱ्या कंडिशन मध्ये पोर्ट 3 हा इनपुट आहे. पोर्ट 3 ला जेव्हा आपण इनपुट देतो त्यावेळेला पोर्ट 1 आणि पोर्ट 2 ह्यामध्ये मॅग्निट्यूड आणि अपोजिट फेज येतात, म्हणजे पोर्ट 1 चा फेज शिफ्ट आणि पोर्ट 2 चा अपोजिट फेज शिफ्ट असतो आणि पोर्ट 4 ला 0 आउटपुट मला भेटतं. चौथ्या कंडिशन मध्ये पोर्ट 1 ला इनपुट दिलं किंवा पोर्ट 2 ला इनपुट दिलं तर मला ई आर्मच्या इथे आउटपुट जे भेटणार आहे ते फेज डिले होऊन भेटतं आणि पोर्ट 4 ला जे आउटपुट भेटतं ते फेज ॲडव्हान्स होऊन भेटतं. लक्षात ठेवा, पोर्ट 3 ला फेज मध्ये डिले होतो आणि पोर्ट 4 ला फेज मध्ये ॲडव्हान्स होतं. हे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅजिक टी. मॅजिक टीचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच ई प्लेन आणि एच प्लेन चे कॅरेक्टरिस्टिक्सचं कॉम्बिनेशन आहे. मॅजिक टीला 4 पोर्ट्स आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला 4 पॉसिबल इनपुट आणि 4 पॉसिबल आउटपुट भेटणार आहेत. तर हा जो मॅट्रिक्स स्कॅटरिंग मॅट्रिक्स आहे मॅजिक टीचा तो 4x4 आहे. सो मी हा 4x4 मॅट्रिक्स लिहिते. S11, S12, S13, S14, त्याचप्रमाणे S21, S22, S23, S24, S31, S32, S33, S34, S41, S42, S43, S44. हे माझं फर्स्ट इक्वेशन आलं. आपण हे जे स्कॅटरिंग मॅट्रिक्स लिहितोय ते आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स साठी लिहितोय, म्हणजेच की मॅजिक टी हा पूर्णपणे कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स मध्येच आपण इम्पिडन्स मॅचिंग केलेला आहे. त्यामुळे S11 0 झालं, S22 0 झालं, S33 0 झालं आणि S44 0 झालं, कारण की ज्या पोर्टला इनपुट देतोय त्या पोर्टमध्ये आउटपुट बॅक रिफ्लेक्शन 0 आहे, म्हणून S11, S22, S33, S44 0 आहे आयडियल कंडिशन मध्ये. प्लीज रिमेंबर दॅट
आयडियल कंडिशन मध्ये हे तुम्हाला 0 येणार आहे. त्यानंतर आपण बघितलं जेव्हा आपण पोर्ट 3 ला इनपुट देतोय तर पोर्ट 1 आणि 2 मध्ये इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट फेज मध्ये आउटपुट येते आणि पोर्ट 4 ला 0 आउटपुट येते. त्यामुळे S43 आणि S34 हे 0 झाले. आणि आपण जी चौथी कंडिशन बघितली की जेव्हा आपण पोर्ट 1 किंवा पोर्ट 2 ला इनपुट दिलेला आहे त्यावेळेला E आर्म आहे तो आपल्याला फेज डिले देतोय आणि H आर्म फेज ॲडव्हान्स देतोय. आणि त्यावेळेला पोर्ट 1 ला जर का मी इनपुट दिलं तर 2 मधून 0 येतोय. तर S12 आणि S21 म्हणजेच S12 आणि S21 हे 0 झाले. कारण की मी 1 ला इनपुट दिलं तर आउटपुट 2 मला 0 येणार आहे आणि जेव्हा मी 2 सेकंड पोर्टला इनपुट दिलेला आहे पॉवर त्यावेळेला पोर्ट 1 ला आउटपुट पॉवर 0 येणार आहे. आता ह्या व्हॅल्यूज आपण स्कॅटरिंग मॅट्रिक्स मध्ये टाकूया. तर S12 0 झाला, S13 S14 त्या तसेच राहिलेले आहेत. त्याच्यानंतर S23 तसाच राहिलाय, S24 तसाच राहिलाय, S21 0 झालेला आहे. ओके. त्यानंतर S31 तसाच राहिला, S32 S330 S340 S430 S42 आणि S41. तर हा तुमचा स्कॅटरिंग मॅट्रिक्स आलेला आहे मॅजिक टी साठी. तर आपण स्कॅटरिंग मॅट्रिक्स फाइंड आउट केला मॅजिक टी साठी. तो आहे 0 0 0 0 S13 S14 S23 S24 S31 S32 0 0 S41 S42 0 0. जर तुम्हाला ई प्लेन टी किंवा एच प्लेन टीचा स्कॅटरिंग मॅट्रिक्स कसा काढायचा माहित नसेल तर माझ्या चॅनलवर पब्लिश झालेले अगोदरचे व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू.